कोथिंबीर, पुदिना। एक कितीला? एक 20 रुपयाला एक पोळी। पण कच्चे खातात लोक? कच्च्यामध्ये प्रोटीन असतं हाडांसाठी। या रेल्वे स्टेशनचं विशेष म्हणजे भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हे पहिलं प्रायव्हेट स्टेशन आहे आणि 3 तास उशिराने आपण आपल्याला पोचलेलं चित्रकूटधाम करवी आणि रामायणातील अगदी रेफरन्स असलेल्या ठिकाण आहे। 1660 किलोमीटरचं अंतर पार करून 3 राज्याचा प्रवास करून आणि 4 महत्त्वाच्या भारताच्या नद्या आहेत, तापी, नर्मदा, गंगा, यमुना आणि गोमती या नद्या पार करून आपण पोहोचलेलो आहोत अयोध्या कॅन्ट स्टेशनवर। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण महाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन कोऱ्या करकरीत ट्रॅव्हल सिरीजमध्ये। टायटलवरून तुमच्या लक्षात असेल आम्ही आज प्रवास करत आहोत अयोध्येसाठी, पण ही सिरीज अयोध्येपुरती मर्यादित नाही आहे। तर या सिरीजमध्ये आपण अयोध्या, प्रयागराज, वाराणसी या हिंदू धर्माचे 3 जे महत्त्वाचे धार्मिक प्लेसेस आहेत त्यांना एक्सप्लोर करणार आहोत, त्यांना भेटणार आहोत आणि त्याशिवाय बोनस आहे सारनाथ। त्यामुळे मी या सिरीजला नाव दिले आहे त्रिवेणी ट्रेल। तर मंदिरांनाच आपण भेट देणार नाही, तर तिथले वेगवेगळे घाट, तिथलं फूड कल्चर, बनारसी साड्या, बनारसी पान सगळं काही एक्सप्लोर करणार बरंच आहे या सिरीजमध्ये। त्यामुळे आतापासून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा व्लॉग असणार आहे आमच्या कल्याण ते अयोध्या प्रवासाचा। सो तुळशी एक्सप्रेस या ट्रेनने आम्ही हा प्रवास करणार आहोत आणि 6:37 ऑफिशियल टायमिंग आहे कल्याणहून। त्यामुळे आता वारल्या जवळपास 5:30 आम्हाला निघायला हवं आणि आम्ही निघतो कल्याण स्टेशनसाठी। सो जवळपास 30-33 तास आम्हाला लागणार आहेत या प्रवासासाठी। 6 तास एक्स्ट्रा लागतात नॉर्मलच्या ट्रेनसाठी, इतर साकेत एक्सप्रेसवर त्यांना 24.5 तास लागतात, पण या ट्रेनला लागतात 30.5 तास। आणि ते का हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये आजच्या कळेल। त्यामुळे हा ब्लॉग पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा। तर आता आम्ही निघतो कल्याणसाठी। कल्याण स्टेशनवर पोहोचलेलो होतो आम्ही आणि तिकीट काउंटरच्या समोरच उभे आहोत आणि हे समोरच्या इंडिकेटरवर तुम्हाला बघा तुळशी एक्सप्रेस टायमिंग दिलेलं आहे 6:37। प्लॅटफॉर्म नंबर 4वर येईल ही गाडी। कल्याण स्टेशनवर पोहोचलो होतो आम्ही, जवळपास अर्धा तास होऊन गेला, आम्ही इथेच बसलो आहे आणि ट्रेन बरेच लेट आहे आणि टायमिंग ऑफिशियल होता तिचा 6चा प्रोग्राम सुटण्याचा, पण माझ्या मते अजूनही सुटलेले नाही आहे। जवळपास 1 तास आम्हाला इथे कल्याणला तिथे जागेवरच लेट होणार आहे। आज आम्ही वाट बघत बसलो इथे प्लॅटफॉर्मवर आणि कधी ट्रेन येते आणि कधी आम्ही पाठ टेकतो ट्रेनमध्ये असं झालेलं आहे। बघू आता कधी ट्रेन येते आणि आम्ही कधी ट्रेनला चढतो। तुळशी एक्सप्रेसने जाणार आहोत, तुळशी स्वयंपाक एक्सप्रेस आहे, जवळपास 30 तास होते। फायनली 2 तास उशिराने आपली ट्रेन आलेली आहे, तुळशी एक्सप्रेस आलेली आहे कल्याणला आणि S4 डबा आहे आमचा। S4 डबा बघतो आम्ही आधी। तर फायनली आपला प्रवास सुरू झाला आहे। जवळपास 2 तास उशिराने आम्हाला ट्रेन मिळालेली आहे, जागेवरूनच 2 तास लेट सुटलेली आहे LTT वरून। आणि आता आम्ही पास केलेला आहे, जवळपास चितवाळा आसनगाव पास केलेला आहे आणि मला वाटतं आता पुढे ट्रेन थांबेल कसाऱ्याला। ऑफिशियल स्टॉप नाही आहे रेल्वेचा, बँकर इंजिन लावलं होतं कसाऱ्याला आणि त्यानंतर इगतपूरला पुन्हा ट्रेन थांबवून बँकर इंजिन काढलं जाईल आणि त्यानंतर मला वाटतं नेक्स्ट स्टॉप असेल नाशिक। सो आता प्रवास व्यवस्थित सुरू झालेला आहे, जागा वगैरे घेतलेल्या आहेत आम्ही। हे कच्चे आहे का? कच्च्यामध्ये काय टाकलं आहे? 20 का आता 10 का नहीं आता है, 10 का देना भाई। हे चणा कच्चा आहे, कांदा, टमाटो, पुदिना, टमाटो नाही आहे का, मिरची आहे आणि लिंबू, कोथिंबीर, पुदिना। एक कितीला? एक 20 रुपयाला एक पोळी। पण कच्चे खातात लोक? कच्च्यामध्ये प्रोटीन असतं हाडांसाठी। रोजचे एवढे खाल्ले ना त्या ढिकीला पाणी असतं, व्हिडिओ नको म्हणू दादा, यूट्यूबला टाकतो, यूट्यूबला। तर आता तुम्ही पाहिलं तर चणेवाला आला होता आणि मी काय घेतलं त्याकडून, कारण की वहिनी गेलो होते आधी, पण
कारण त्यांना काय वाटतं की नॉर्मल जे चणे असतात चणा मसाला त्या प्रकारचे पण ते चणे कच्चे होते आणि कच्च्या चण्यामध्ये ते कांदा मिरची आणि लिंबू पिळून घट्ट होते. पहिल्यांदा पाहिलं मी ॲक्च्युली कच्चे चणे असे खाऊन पाहिलेच मी, पण हे ते मसाला वगैरे माहिती नव्हतं मला असं कसं कधी विकतात वगैरे. तो वेंडर म्हणून की बरेच जण घेतात. हे बघा सगळ्यांनी आपापली सीट घेतलेली आणि सगळे झोपलेले आहेत. खूप लवकर उठलो होतो आम्ही सकाळी, त्यामुळे सगळ्यांनी आधी झोपून घेतलेलं आहे. सकाळी लवकर उठलो होतो त्यामुळे सगळ्यांना झोप बालकनी आहे खूप, त्यामुळे नाश्ता वगैरे काही केलं नाही अजून तरी सगळे दारावर झोपलेले आहेत आणि मग झाल्यावर नक्कीच त्यावेळी नाश्ता वगैरे करते. तर कंत्राटदार गाडी थांबलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे ऑफिशियल स्टॉप नाही आहे हे. इथे बँकर चालवलं जातं जो कसाऱ्याचा घाट तिथे चढण्यासाठी आणि पुन्हा इकडला ट्रेन थांबेल आणि नंतर बँकर इंजिन काढणार आणि पुढचा प्रवास सुरू होईल आमचा. तर आम्ही गाडी ट्रेन सुटायची आहे, ट्रेन पकडतो. तर आंबोळी आणि चटणीचा नाश्ता आहे आणि सकाळी 2 वाजता उठून आमच्या घरच्या महिलांनी जेवण आणि नाश्ता बनवलेला आहे, त्यामुळे त्यांना हॅट्स ऑफ. रात्रभर जागलेले आहेत, त्या झोपलेल्या आहेत, त्यामुळे आता त्या झोपलेल्या आहेत आणि आम्ही आता नाश्ता करून घेतो. आंबोळी आणि चटणी. आता आपण इगतपुरी सोडलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे प्रवासात वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला सहप्रवासी भेटतात. असेच प्रवासी आम्हाला एक भेटलेले आहेत, कर्नाटकचे आहेत, बँगलोरचे, आणि त्यांना प्रॉपर हिंदी बोलता येत नाही, पण आम्हाला काहीतरी समजवण्याचा प्रयत्न. शिर्डीला चाललेले आहेत ते. आता बघू त्यांच्याशी बोलूया आपण. ते बरेच फोटो वगैरे होतात, वेगवेगळ्या साऊथच्या ॲक्टरसोबत त्यांनी फोटो काढलेले आहेत आणि मग 30-34 दिवस ते घरातून बाहेर जायचं आणि फिरत आहेत पूर्ण महाराष्ट्र म्हणा कर्नाटक म्हणा आणि आता शिर्डीला चाललेले आहेत. तर आपण बघूया त्यांच्याशी थोडी बातचीत करूया. कोण आहे आघाडू? कोणता पिक्चर? आघाडू? पोगाडू? पोगाडू shooting in Bangalore. कोण अम्मा? तिथं तामिळनाडूमध्ये असते ना अम्मा? फॅमिली आहे त्यांची. अम्मा 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 फोटो, अम्मा फोटो. श्री अन्नम्मा देवी. इट इज बैंगलोर में बड़ा मोठा फेस्टिवल असतं बँगलोरमध्ये. त्याचे व्हिडिओ दाखवतात ते बघा, तलवार वगैरे घेऊन फिरत आहेत. अन्नम्मा देवी. खरं म्हणजे ना आपण अवलिया प्रवासी म्हणू शकतो, कारण बरेच जण घरापासून दूर आहेत आणि त्यांना ॲक्च्युली हिंदी बोलता येत नाही, तरी पण ते फिरतायत. कल्याण शेजारच त्यांची पप्पांची ओळख झाली होती आणि त्यामुळे ते इथे आमच्या इथे आले. आणि त्यांचं रिझर्वेशनही नाही आहे ॲक्च्युली, कारण म्हणजे आमची सीट आहे पण आम्ही बसू दिले त्यांना. आणि आता ते पुढे नाशिकला उतरणार आहेत आणि ते म्हणतात आता काही दिवसांपूर्वी लखनौलाही जाऊन आलेत. म्हणजे ते भारतात फिरतातच आहे. मग 30-35 दिवस झाले भारतात फिरत आहेत, ते घरापासून दूर आहेत. आणि खरंच एक प्रकारे म्हणून अवलिया प्रवासी आपल्याला भेटलेले आहेत.
पेरू आलेले आहेत विकायला इथे आणि आम्ही पेरू घेतोय जरा बघू कशी आहेत टेस्ट कशी आहे. नाशिक जवळ आहे त्यामुळे मग नाशिकचेच पेरू असणार नक्की. इथे 20 चे 4 हां 20 चे 4 बघू एखादा. नाशिकचा पेरू नाशिकची शेती. आता सीझन नाही ना पण पेरूचा. AC ट्रेन आहे ही. नाशिकला पोचलो होतो पण वेळेच्या 1.5 तास उशिराने पण नाशिकला पोचलो. पण मला वाटतं पुढे टाईम कवर केलं ट्रेन. तर मस्त प्रवास सुरू आहे आमचा. मनमाड पोहोचतो आता. जस्ट मनमाड जवळ आले पण प्रवास चांगला सुरू आहे. खरं म्हणजे प्रवास सुरू होण्याच्या आधी खरंच खूप भीती वाटत होती. कारण नॉर्मली पहिल्यांदाच वाटलं होतं की UP साईडला किंवा नॉर्थला जाणाऱ्या या गाड्यांमधून जो वास येतो त्यामुळे भीती वाटत होतं की आमचं कसं होईल. ज्यावेळी आम्ही चढलो कल्याणला त्यावेळी वास येत होता. थोडासा येत होता पण येत होता. पण जेव्हा टिटवाळा किंवा आसनगाव सोडलं किंवा पुढे निघालो त्यानंतर वास कमी झाला आणि आत्ता नाशिक पोचता नाशिकच्या पुढे गेल्यावर हा वास एकदम नाहीसा झालेला. त्यामुळे आता त्रास होत नाही आहे. आता खरं म्हणजे आम्ही प्रवासाची मजा घेत आहोत. तर मनमाडला पोचलो होतो पण वाजले 12:10 म्हणजे निश्चित वेळेच्या 1.25 तास उशिराने म्हणजे जवळजवळ 1.5 तास अजून कवर केलेला आहे. आणि मला वाटतं पुढच्या प्रवासामध्ये हा जो उशीर झालेला आहे तोही कवर करेल. आशा करूया कवर करेल. सुटलेली आहे गाडी. ट्रेन बघू शकता मनमाड स्टेशन सोडतो आम्ही. तर 1 तास 40 मिनिटं उशिराने आपण पोहोचलो भुसावळ जंक्शनला आणि महाराष्ट्रातलं हे शेवटचं स्टेशन आहे. आणि यानंतर नेक्स्ट स्टेशन असेल बुरहानपूर जे की मध्य प्रदेशात येतं. हे गोट्या इकडे. संध्याकाळी जवळपास 6:15 झालेले आहेत आणि ट्रेन जवळपास अजूनही 1.25 तास लेट आहे. 6 वेळ झालेली आहे. नाव पण येतो क्वांटिटी कमी झाली. क्वांटिटी कमी येतात. तर 1 तास उशिराने आपण पोहोचलेलो आहोत मध्य प्रदेशात. इटारसी जंक्शन या ठिकाणी आणि 1 तास 10 मिनिटं ॲक्च्युली उशिरा झालेला आहे. आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की या ट्रेनला 6 तास एक्स्ट्रा का लागतात. तर याचं कारण या ठिकाणी आहे. इटारसी जंक्शन या ठिकाणी 2 फाटे सुटतात. एक जबलपूर मार्गे प्रयागराजला जात असतात आणि एक जातो झाशीला म्हणजे नॉर्थला. पण या ट्रेनला प्रयागराज मार्गे अयोध्येला जायचं असलं तरीही ही ट्रेन नॉर्थला ट्रॅव्हल करते झाशीपर्यंत. आणि झाशीनंतर मग पुन्हा इंजिन चेंज होतं, रिव्हर्स होतं इंजिन आणि पुन्हा मग प्रयागराजकडे जातं. त्यामुळे 6 तास या ट्रेनला एक्स्ट्रा लागतात. सो आता आपण नॉर्थ दिशेने म्हणजे भोपाळ वगैरे आहे, राणी कमलापती स्टेशन वगैरे या दिशेने प्रवास करत राहू. आणि झाशीला रात्री माड 12-1 नंतर आसपास पोहोचू. 12चा ऑफिशियल टायमिंग आहे पण 1 तास लेट आहे. त्यामुळे 1च्या आसपास आपण पोहोचू झाशीला. त्यानंतर ते इंजिन रिव्हर्स होईल आणि आपण पोहोचू मग सकाळी प्रयागराजला. राणी कमलापती स्टेशनवर पोहोचले होतो आपण आणि प्लॅटफॉर्म बघून घ्या. पाहूनच लक्षात येतं वेगळेपणा. इतर प्लॅटफॉर्मपेक्षा वेगळं प्लॅटफॉर्म्स आहेत आणि या स्टेशनचे काय विशेषता आहे ते मी प्लॅटफॉर्मवरतून तुम्हाला समजावतो. नक्की काय वेगळेपणा आहे या स्टेशनमध्ये आणि इतर स्टेशन.
मित्रांनो, आता आपण पोहोचलो राणी कमलापती स्टेशन. भोपाळ जवळचं स्टेशन आहे. हबीबगंज एरिया पडतो भोपाळचा. याच्या पुढचं स्टेशन असेल भोपाळ जंक्शन. पण या रेल्वे स्टेशनचं विशेष म्हणजे भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हे पहिलं प्रायव्हेट स्टेशन आहे आणि त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता. गुगलवरून काही फोटो काढून मी टाकेन तुमच्या माहितीसाठी. आणि पाहू शकता तुम्ही नॉर्मल जे आपले रेल्वे स्टेशन असतात त्यापेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारची फॅसिलिटी आहेत. बाहेरचं इन्फ्रास्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवतो, पण त्याचे वेगळे चार्जेस तुम्हाला द्यावे लागतात. इथून जर एखादं तिकीट बुक करायचं असेल किंवा इथे उतरण्यासाठी तिकीट बुक करायची, इथले जे फॅसिलिटी आहे त्याची सेवा घ्यायची असेल तर तुम्हाला त्याचे वेगळे चार्जेस द्यायला लागतात. सो जसं रेल्वेचं म्हणतो आपण रेल्वेचं प्रायव्हेटायझेशन, तर ह्याची ही सुरुवात आहे असं म्हणायला हवं. भोपाळ जंक्शन स्टेशन जवळ पोचले आहोत आपण. समोर तुम्हाला जो प्लॅटफॉर्म दिसतोय ते भोपाळ जंक्शनचंच आहे. तर भोपाळ स्टेशनवर पोहोचलो आपण. भोपाळचं 10 मिनिटाचा स्टॉप आहे. बघू इथे काय काय आहे स्टेशनवर. भोपाळ हां काय ढोकला, रात्रीचा ढोकला एवढा. समोसा, चटणी कशी आहे बघा. हे मला वाटतं हँडीक्राफ्टचं दुकान आहे. हवी नक्की काय काय या दुकानामध्ये आहे. हँडीक्राफ्ट का दुकान आहे क्या? हँडीक्राफ्ट आहे की एक्सप्रेस मुंबई से चलकर अयोध्या की ओर जाने वाली गाड़ी प्लेटफॉर्म नंबर 1 पर आ चुकी है. जिन यात्रियों को अतलराज, चित्रकूट, पानीपुर, मोती गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ताच आम्ही पोचलो बांदा स्टेशनवर. बांदा उत्तर प्रदेशातील बांदा. रात्रीच आपण उत्तर प्रदेशमध्ये एंट्री केलेलं आहे आणि आताही जवळपास ट्रेन 2.5 तास लेट आहे. ऑफिशियल टायमिंग होतं 3:30चं आणि 6 वाजून 6:15 झालेले आहे. 2.5 तास ऑलरेडी लेट आहे बांद्याला पोहोचण्यासाठी. काय होतं गाडी. तर मित्रांनो, जस्ट आत्ताच आपण बांदा स्टेशन सोडलेलं आहे. 2-2.25 तास ट्रेन लेट आहे. काल रात्री माझा विचार होता 1 वाजेपर्यंत, जर 1-1.15 वाजेपर्यंत जर ट्रेन झाशीला पोच तर जे काही इंजिन रिव्हर्सल असतं ते तुम्हाला दाखवेन. पण ट्रेन खूप लेट झाली आणि मी झोपलो. सकाळी उठलो त्यावेळी महोबा स्टेशन जस्ट पाजलं होतं आणि महोबा स्टेशन ऑलरेडी गेलं होतं. मी आज सकाळी उठल्यावर पहिलं स्टेशन जे आहे ते बांदा आणि तिथे त्या ठिकाणी ट्रेन जवळपास 2.5 तास लेट आहे. आणि आता नेक्स्ट स्टेशन 18 आम्हाला हा पण उठलेला आहे. उठलेले आहेत कोणी, कारण की आम्हाला बराच वेळ आहे. ऑलरेडी लेट आहे ट्रेन, त्यामुळे 1:15पर्यंत माझ्या ते अयोध्येला पोचलो पाहिजे. त्यामुळे उठलेले दारामध्ये ब्रश करू, चहा वगैरे घेऊ. वातावरण बघा बाहेरचं, मस्त वातावरण आहे. हिरवगार वातावरण आहे. पावसाळा सुरुवात झाली नाही आहे. मागे तो पाऊस पडून गेला, त्यामुळे शेतं वगैरे सगळी हिरवी झालेली आहे किंवा शेतामध्ये गवत आहे हिरवं. त्यामुळे हिरवेगा गारेगार सगळं वातावरण आहे. थंड वातावरण आहे सकाळचं. बघू दुपारी कसं असेल. ऐकल्याने दुपारी तर गर्दी खूप असते. बघू आता. तरी 3 तास उशिराने आपण आपल्याला पोचलेलं चित्रकूट धाम करवी. आणि
रामायणातील अगदी रेफरन्स असलेल्या ठिकाण आहे. ज्यावेळी भगवान राम वनवासाला जात होते त्यावेळी भरत रामानं वनवासातून रोखण्यासाठी आले होते आणि त्यांचं भेट ही याच ठिकाणी झाली होती. भगवान रामाची आणि भरत यांची भेट चित्रकूटमध्ये झाली होती. त्यामुळे या ठिकाणी एक तीर्थक्षेत्रही आहे आणि त्या ठिकाणाला भरत मिलाप असं म्हटलं आहे. तुम्हाला समोर एक वेगळी रेल्वे लाईन दिसत असेल, ती लाईन आहे इटारसीहून जी वाया जबलपूर सतना प्रयागराजला येते, ती लाईन आहे ती. आणि या ठिकाणी या दोन्ही लाईन एकत्र येतात आणि हे ठिकाण आहे माणिकपूर. तर माणिकपूरला पोहोचलो. तर माणिकपूर जंक्शन आहे आणि या ठिकाणी ज्या लाईनने आपण आलो झाशीहून आणि ती लाईन आणि सतनाहून येणारी लाईन एकत्र येतात आणि त्यानंतर मग पुढे सेम रूट प्रयागराज अयोध्येपर्यंत जातो, वाराणसीपर्यंत जातो. सो जसं मी म्हटलं, जो रेल्वेचा टाईम टेबलचा कॅल्क्युलेशनचा प्रॉब्लेम आहे तो इथे सॉल्व होतो. जवळपास अर्धा तासाचं अंतर आहे, पण रेल्वेच्या टाईम टेबलनुसार 2 तास वेळ दिलेला आहे. त्यामुळे 1.5 तास इथे कव्हर करतो. त्यामुळे आत्तापर्यंत आपण 3 तास लेट होतो, पण आता 1.5 तास मागे राहिलेलं. 3 तासाचा टाईम कव्हर झालेलं आहे आपलं. माणिकपूर जंक्शन सोडलेलं आपण आता नेक्स्ट स्टेशन आहे प्रयागराज. पण त्याआधी आपल्याला यमुना नदी क्रॉसिंग करायला पाहायला मिळणार आहे. यमुना नदी पाहायला मिळणार आहे. तो वाट बघून मी आता कधी यमुना नदी येते. प्रयागराज यायचं बाकी आहे, अर्धा 1 तास लागेल. पण त्या आसपास उन्नड चहा शेवटी आपण पोचलेलो आहोत यमुना नदीच्या पुलाजवळ आणि तुम्हाला समोरच नदी दिसत असेल, ती आहे यमुना नदी. नाव आलं की गेलं? कुठलं मोठं नाव आहे ना, ते गेलं असेल ना. ते काय ते नाहीच आहे, गेलं स्टार्टिंगलाच होतं ना ते एकदम. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत प्रयागराज जंक्शनमध्ये आणि आता इथे पुन्हा इंजिन रिव्हर्सल होणार आहे आणि आपण परत ज्या दिशेने आलो त्याच दिशेने जाणार. पण पोहोचणार आपण अयोध्येला. इथून मला वाटतं साधारण 3-1 तास लागतील अयोध्येसाठी. इंजिन रिव्हर्सलमुळे ते अर्धा 1 तास थांबणार नाही. त्यामुळे आपण प्लॅटफॉर्म उतरलो, मजा घेतो. इथले स्टेशनचं हालचाल बघतोय आणि थोडं काही थंड काही पाहायला मिळतं आहे, घ्यायला मिळते का बघतोय, कारण गरमी वाढलेली आहे.
अजून आपले आता ते 10 वाजलेत, पण खूप उष्णता वाटू लागलेली आहे एवढ्यापासूनच 10 वाजताच. त्यामुळे लस्सी वगैरे बघतोय, पण काय ट्रेन नाही काय मिळतं का. तर इंडियन दिवसानंतर प्रयागराज आपली परत ट्रेन चालू झालेली आहे आणि आता परत आपण उलटा दिशेने चाललो आहोत अयोध्येसाठी. आणि मला वाटतं आता परत आपल्याला गंगा नदी दिसेल. ही गंगा आहे, गंगा आहे. पाणी बघा, गंगेचं पाणी गडूळ आहे. माती माती तो सांगत होता ना हा आपला आम्हाला सांगत होता, गंगा आहे ना बोलते चंचल आहे एकदम. तिकडे कधी तिकडे. समोर तुम्हाला ही हिरवीगार बाग दिसत असेल आणि ही बाग आहे आवळ्याची आणि अधेमध्ये मोठी मोठी आंब्याची झाडेही दिसत आहेत. आणि हा जो UPचा भाग आहे विशेष करून हा इथल्या आंब्यांसाठी प्रसिद्ध आहे. लंगडा, चौसा, दशेरी खूप प्रसिद्ध आहे तिथले. शेअर करायची होती. आज तारीख आहे 17 जुलै आणि 16 जानेवारी 2023ला आपण आपल्या चॅनलवर पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. म्हणजे जवळपास 1.5 वर्ष आज पूर्ण होतं आपल्या चॅनलला. या 1.5 वर्षामध्ये अनेक व्हिडिओ आपण अपलोड केले. 2 मोठ्या ट्रॅव्हल सिरीज केल्यात लास्ट इयर. जुलैमध्ये सोलापूर देवदर्शन, ज्यामध्ये आपण पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर आणि सिद्धेश्वर मंदिर या देवस्थानांना एक्सप्लोअर केलं होतं. त्यानंतर डिसेंबरमध्ये आपण मालवण सिरीज केले होते आणि त्यामध्ये आपण मालवणसोबतच कोल्हापूर आणि गोवा या ठिकाणांना भेट दिली होती. आणि या 1.5 वर्षामध्ये आपले सबस्क्रायबरची संख्या ही जवळपास 2,500 पोचलेली आहे. खूप कमी वेळात मोठा पल्ला आपण गाठलेला आहे. पण आता पुढच्या 1.5 वर्षामध्ये मी टार्गेट ठेवलेलं आहे. पुढच्या 1.5 वर्षामध्ये आपल्याला 5,000चा टप्पा गाठायचा आहे आणि त्यासाठी तुमची मदत हवी आहे. कुठून जे आपले नवीन व्ह्यूवर्स आहेत त्यांनी जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं तर आपली संख्या ही नक्कीच पुढच्या 1.5 वर्षामध्ये 5,000पर्यंत पोहोचेल. आणि त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ येतच राहतील. त्याशिवाय असेच चांगले चांगले ट्रॅव्हल सिरीज घेऊन येईन. फॉर एक्झाम्पल ही जी आपली सध्या चालू आहे ती त्रिवेणी ट्रेल्स या सिरीजमध्ये आपण अयोध्या, वाराणसी आणि प्रयागराज या 3 ठिकाणांना, या 3 मोठे जे धार्मिक प्लेसेस हिंदू त्यामध्ये त्यांना आपण भेट देणार आहोत. तर त्याशिवाय अशा सिरीज पुढेही येत राहतील. त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आता सुलतानपूर स्टेशन येते, सुलतानपूर, त्यानंतर नेक्स्ट असेल अयोध्या. म्हणजे जवळपास 1.25 तास उशिराने आपण अयोध्येला पोहोचणार आहोत. पण हरकत नाही, आमचा दर्शनाचा टायमिंग आहे 5 ते 7. त्यामुळे बराच वेळ आमच्याकडे जाऊन हॉटेल बुक करायला, त्यानंतर फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करून चेंज करून जेवण वगैरे करून बाहेर पडायला. आणि आजचा पूर्ण दिवसच आहे आम्हाला अयोध्येत फिरण्यासाठी, त्यामुळे बराच वेळ आहे. सो आता आपण पोचू अयोध्येला आणि त्यानंतर मग पुढचा प्लॅन समजवतो तुम्हाला. ये घूमती है ना वो पहले का सिया सीता या ऐसा कुछ था ना सिया. आता काय नको घेऊ, आता कशाला पाहिजे. तर जवळपास 1.5 तास उशिराने आम्ही पोहोचलेलो आहोत अयोध्या कॅन्ट स्टेशनवर. म्हणजे जे जुनं नाव आहे फैजाबाद जंक्शन. 1660 किलोमीटरचं अंतर पार करून 3 राज्याचा प्रवास करून आणि 4 महत्त्वाच्या भारताच्या नद्या आहेत, तापी, नर्मदा, गंगा, यमुना आणि गोमती या नद्या पार करून आपण पोहोचलेलो आहोत अयोध्या कॅन्ट स्टेशनवर. ई रिक्षा आहे ना, ई रिक्षा आहे.
ये क्या वो बैटरी रिक्शा है और ये नॉर्मल रिक्शा है ना? नाही तर 60 सांगितलं पर हेड. बसा बसा जरा. तर अयोध्या कॅन्टवरून आम्ही आता ऑटो रिक्षा करून अयोध्या मंदिराच्या जवळ एखाद्या हॉटेल किंवा होमस्टेच्या जवळ जाणार आहोत. आम्ही तिथे हॉटेल बुक करून फ्रेश वगैरे होऊन नंतर मग संध्याकाळच्या सत्राला दर्शनाकडे जाणार आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आमचा एकूणच प्रवास कल्याण ते अयोध्या कॅन्ट. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि चॅनल नवीन जर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.